नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं AK चॅनलमध्ये. तर मी आहे गणेश आणि मी आहे अशोक. तर मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये सगळ्यात पहिली ब्रेकिंग न्यूज आलेली आहे, ती बिग बॉसच्या सेटवरून. म्हणजे ती आलेली एविक्शन, कोण एलिमिनेट होणार आहे. खूपच धक्कादायक बातमी आहे. आणि जसे की तुम्ही थंबनेलवरती बघितलंच असेल की आपले पुरुषोत्तम दादा पाटील म्हणजेच कीर्तनकार साहेब एलिमिनेट झालेले आहेत. तर हे अनफेअर होतं असं आमचं दोघांचंही म्हणणं आहे. तर भाऊ, तुमचं काय म्हणणं आहे? बरोबर आहे की असं ट्विस्ट की आपण जवळजवळ 2-3 दिवस तीच चर्चा करतोय लाईव्हमध्ये देखील आणि बऱ्याचशा व्हिडिओमध्ये की पहिला हप्ता असल्यामुळे एलिमिनेशन होणार नाही असं आमचं वैयक्तिक मत होतं. आणि खबर तर घरातनं खबर अशी आहे की पुरुषोत्तम दादांवरती टांगती तलवार आहे. आज त्यांचं नाव डिक्लेअर होतंय की भाऊच्या धक्क्यावरती अजून वेगळं काही ट्विस्ट आपल्याला बघायला भेटतोय, सांगू शकत नाही आहे. त्याच्यामुळं आता बघू की आज भाऊच्या धक्क्यातनं आपल्याला काय धक्का भेटतोय ते नाही. पण भाऊ, कसं होतं की योगिता चव्हाणला सगळ्यात कमी वोट भेटले होते. बरोबर आहे, सगळ्यात कमी वोट होते योगिता चव्हाण. पण योगिता चव्हाण एलिमिनेट नाही झाली. ती कारण की कलर्स मराठीची एक हिरोईन, एक फेस आहे. आणि आपले पुरुषोत्तम दादा झाले. तर त्याच्यावरती तुमचं काय म्हणणं आहे की एकदम अनफेअर का हे झालेलं आहे? म्हणजे नाही का, प्रेक्षकांचा सवाल आहे तो, अनफेअर हे. हां, साहजिकच आहे. बरोबर आहे. जर वोटिंग लाईननुसार जर ज्याला वोटिंग कमी आहे तर तुम्ही तुमचा कलर्स मराठीचा तुम्ही कलर्स मराठीचा चेहरा आहे म्हणून जर तुम्ही सदस्याला जर वाचवायचा प्रयत्न करत असाल तर चुकीचं आहे. हा महाराष्ट्र तुम्हाला प्रश्न विचारतोय की हे असं कशासाठी. पुरुषोत्तम दादा देखील आता असे आपले बरेचसे सदस्य होते की आहेत की त्यांना अजून शोचं म्हणजे गेम अजून कळलेलाच नाही आहे. तर एक हप्त्याची संधी अजून एक बिग बॉसने द्यायला पाहिजे होते असं आमचं तरी मत आहे, असं महाराष्ट्राचं मत आहे. तर हे पुरुषोत्तम दादांवरती अन्याय हा आपण असं स्पष्टपणे म्हणू शकतो. आणि हा 100% अन्याय दादांवरती होतोय. तर बघू, झाले असेल तर अन्यायच आहे. बरोबर झाले असेल ना, जर का ते खरंच एविक्ट झाले असेल, काही ट्विस्ट नसेल तर तो अन्यायच आहे. कलर्स मराठीच्या ह्याच्यावरती जी पण म्हणजे हिरोईन आहे तिला म्हणजे त्यांना फायनलपर्यंत खेचत जायचं, हे काय दरवेळेचं आहे. म्हणजे असंच जर का चालत राहिलं तर ते सूरज दादाला पण एलिमिनेट करतील, डीपी दादाला पण एलिमिनेट करतील. म्हणजे आपण इथं त्यांना एवढा सपोर्ट करतोय, आपण एवढं वोटिंग करतो, ही प्रेक्षक मायबाप एवढे वोटिंग करतात, त्यांचं सगळं एक टाइम त्यांचा हे करून, आणि तुमच्या मनाला वाटन तर तुम्ही त्यांनाच एलिमिनेट करणार, हे चुकीचं आहे. 100% चुकीचं आहे की महाराष्ट्र तुम्हाला सांगतोय पुन्हा पुन्हा की आम्ही बिग बॉस बघण्याचं कारण काय आहे. आणि हे तुम्ही ओळखा की तुम्हाला जर तुमचे सदस्य पुढे न्यायचे असेल, तुमच्या पद्धतीने जर शो चालवायचा असेल तर तुमच्या शोची TRP किती राहणार आहे ह्याच्यातनं तुम्ही आता बघा. म्हणजे पुरुषोत्तम दादांची जर न्यूज खरी असेल तर माझ्या हिशोबाने शोला TRPला खूप तुमच्या प्रॉब्लेम होणार. तुम्ही उद्या आमच्या सूरज दादावरती, DP दादावरती देखील टांगती तलवार ठेवणार आहे. म्हणजे तुम्ही ते उद्या त्यांना देखील घराच्या बाहेर काढू शकताय, वर्षाताईला देखील काढू शकताय. काही सांगता येत नाही काय ते ना. बरोबर. तर मित्रांनो, हेच होतं आपलं एक छोटंसं एक तुम्हाला न्यूज देऊ म्हणली. आणि नक्कीच तुम्ही लाईव्ह या. आम्ही एपिसोडच्या टायमाला लाईव्ह येऊ, एपिसोड नंतरही आम्ही लाईव्ह असतो. तर नक्कीच तुम्ही या, कमेंट करा, तुमचं मत मांडा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.